नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. उन्हाळा जबरदस्त सुरू झालेला आहे, जबरदस्त. तुम्हाला माहिती आहे, मी अलीकडेच गुजरात दर्शन ट्रिप करून आले, गिरनार यात्रा. आणि तिकडचा प्रचंड उन्हाळा आणि वारं, प्रवास, इतकी स्किन काळी झाली होती. तुम्हाला सांगते, माझी इतकी स्किन काळी झाली होती, बाप रे बाप. आणि ना इथं असं थोडंसं ते वांग म्हणतात की नाही, तशा टाईप दिसायला लागलं मला एवढं टेन्शन आलं, इतकं टेन्शन आलं. कारण ते एक वांग यायला लागलं का नाही, इकडे बटरफ्लाय सारखं येतं, असं मेलाझ्मा म्हणतात त्याला. ते इतकं घाणेरडं दिसतं. ते फक्त काय रोग नाही, काय नाही, पण ते काय करणार, काय दिसायला छान दिसत नाही ना. मग म्हटलं बापरे, लगेचच दिसायला लागलं. म्हटलं काय करावं तरी काय. आणि उन्हाळा पण झालेला सगळा, म्हणजे असं मला असं बाथरूमला पण चरचरायला लागलं, पित्त पण झालं, बारीक डोकं पण दुखायला लागलं, जेवायची इच्छा नाही, रात्री झोप नीट लागत नाही. प्रवास आणि उन्हाळा या सगळ्या गोष्टीमुळे, आणि उन्हाळा नॉर्मल उन्हाळा सुरू झाला ना. मग माझ्या लक्षात आलं की दर मी उन्हाळ्यामध्ये काय करते, साधारणतः उन्हाळा सुरू झाला की नाही, की धने जिरे याची एक मिक्स पावडर करून ठेवते. काही वेळेला त्याच्यामध्ये बडीशेप असली तर बडीशेप घालते. हे खरं तर जरासं भाजलं तर टिकतं, आणि न भाजता जर का ह्याची पावडर केली तर टिकत नाही. त्याला असं बारीक 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 अशी जाळी लागते. थोडंसं किंचित भाजायचं. आणि हे सगळं समजा आता ही एक वाटी आहे, त्यातला एक वाटी धने, एक वाटी जिरे आणि एक वाटी बडीशेप, हे तिन्ही पण मी एकत्र करते. आणि जरी मला शुगर असली तरी मी मेथ्या त्याच्यात घालत नाही, कारण की नॉर्मल जेव्हा आम्ही डोसा खातो तर त्याच्यात माझं मेथ्या आहेतच. मग उन्हाळ्यात जास्त सुद्धा मेथ्या खायला नको वाटतं. कडवट, मला जरा कडू जास्त आवडत नाही, पित्त होतं. लिंबाचा काही वेळेला मला त्रास होतो, काही वेळेला मला आमसूलचा सुद्धा त्रास होतो. आणि कसं झालंय की दही आणि ताक मला पिता येईना झालंय. ह्या प्रवासामुळे दही आणि ताक खाल्लं की मला लगेचच खोकला व्हायला लागलाय, सर्दी व्हायला लागली, घशात जरा खवखवायला लागलाय. तर म्हटलं ह्या वर्षीचा उन्हाळा आता आपण कसा काढायचा. एकतर ह्या वांगचं पण मला टेन्शन आलं होतं, आता कमी झालंय माझं, लगेचच कमी झालं. मी काय लावलं माहितीये काय, दालचिनीची पावडर होती घरामध्ये, ती अशी दह्यात आणि लावली. 2 दिवसात कमी झालं. बाकी काही केलं नाही. मी दालचिनीची पावडर घरात असलेल्या दह्यात कालवली आणि दिवसातनं 2 वेळा, कारण असं टेन्शनच आलं मला ते वांग दिसल्यावर. टॅनिंग झालं ना ते उन्हाळ्यामुळं. तर ते 2 दिवस लावलं, लगेचच जरा सगळं कमी झालेलं आहे बघा. तर त्यामुळं मला मी ठरवलं आता आठवड्यातनं एकदा मस्तपैकी चेहऱ्याला दालचिनीची पावडर आणि दही असं मसाज करायचं छान. आणि नॉर्मल सुद्धा दह्याने मसाज केला की नाही, ते बुटॉक्स वगैरे काही करायला लागत नाही. ते सगळेजण बुटॉक्स करून असं ते सगळ्या आई, मुलगी, आजी सगळे दिसायला सेमच दिसतात. शेजारचे पाजारचे जे बुटॉक्स करतील ते सगळे एक टाईपमध्येच दिसतात, वेगळा चेहरा दिसत नाही. आणि असं काहीतरी ते होतं इथं, असं काहीतरी. त्यामुळे ते आपलं घरगुती बुटॉक्स बेस्ट. दह्याने करायचं नुसतं. असं दही घ्यायचं, घरात ताक असलं तर ताक घ्यायचं, मस्तपैकी आठवड्यातनं एकदा करायचं. फार काही या गोष्टी सारख्या करायच्या नाहीत, कारण की शेवटी हे बघा, स्किनला नॅचरल आपल्या प्रोटेक्शन असतं. त्यामुळे सारखं या गोष्टी करायच्या नाही. आजारी पडलं तरच आपण, डोकं दुखलं तरच डोकं न दुखण्याची गोळी घेतो ना, का उगाचच घेतो. ताप आला तरच गोळी घेतो, काय उगाचच घेतो. तसं उगाच काही घ्यायचं नाही. आणि उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की मी धन, जिरं आणि बडीशेप. आता ही वाटी जास्त मोठी आहे, पण इथं समोरच होती म्हणून मी दाखवलं. तर एवढं असं सगळं घ्यायचं, मिक्सरला जरासं गरम करायचं. कारण काय होतं, ते जरा सादडलेलं असलं ना की त्याची पावडर पण नीट होत नाही
आणि त्याला अळी लागते, कीड लागते, जाळी लागते म्हणून. तर जरासं गरम करायचं तव्यावरती आणि गार झालं की मस्त सगळ्या ह्या तीनही गोष्टी एकत्र करायच्या आणि छानपैकी मिक्सरमधनं करायचं, बारीक करायचं, काही हरकत नाही. काय दरदरीत करायला पाहिजे असं नाही, मस्त बारीक करा. आणि ह्याचं मी काय करते मी तुम्हाला सांगते. तर हे जे आहे हे आता बारीक केलेलं आहे आपण मिक्सरमधनं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, उकळायला वगैरे सुद्धा हे लागत नाही. रात्री झोपताना एक भांडभर पाणी घ्यायचं, एक वाटीभर पाणी घ्या, एवढं वाटीभर पाणी घ्या, त्याच्यात ते गरम पाणी वाटीभर, आणि त्याच्यात पावच चमचा छोटा चमचा, आता हा आहे ना, हा माझा चमचा आहे पोह्याचा, त्यातला पावच चमचा त्याच्यामध्ये टाकायचं. गरम गरम उकळलेलं असताना, उकळायचं नाही, गरम गरम उकळलेलं असताना पावच चमचा यातला त्याच्यात टाकायचं, झाकून ठेवायचं रात्रभर. आणि मस्त सकाळी उठल्यावरती त्याला एक उकळी मारायची, जास्त नाही, नुसतं जराशी उकळी मारायची आणि ते कोमट 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 सिप बाय सिप प्यायचं. तुम्ही त्याच्यात गूळ घालून घेतलात तरी चालेल, समजा तुम्हाला त्याची चव नाही आवडली, पण चव सुंदरच लागते. धने आहेत, जिरे आहेत आणि बडीशेप आहे, काय वाईट लागेल हो त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ, काहीतरी काला नमक वगैरे घरात असलेलं टाकलं तर फार सुंदर लागतं बरं का. एवढंसं टाकायचं, गूळ थोडासा टाकायचा आणि इतकं छान लागतं. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला चहा कॉफी घ्यावीशीच वाटत नाही. हे एक एवढं कपभर मस्तपैकी कपामध्ये घ्यायचं आणि सिप बाय सेप असं घ्यायचं. रात्री गरम पाण्यात भिजवायचं, सकाळी उठल्यावरती एकच उकळी मारायची. फार छान लागतं, चवीलाही छान आहे, पोटाला छान आहे. ह्यानं छोटे मोठे आजार होत नाहीत उन्हाळ्यातले. उन्हाळ्यात आपल्याला जे पित्त होतं, काही वेळेला काही लोकांना संडासला वगैरे पण त्रास होतो, तो काहीही त्रास यानं होत नाही. भूकही छान लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जे उन्हाळा बाधतो हा जो प्रकार आहे ना, तो होत नाही. बारीक डोकं दुखायचं, सर्दी खोकला वरचेवर यायचं किंवा अंगावर बारीक घामोळे वगैरे उठतात, तर हे सुद्धा कुठलेही विकार आपल्याला आत्ता होत नाहीत. आणि हे त्वचेचे जे आहेत की नाही, हे आतून डिटॉक्स व्हायला लागते बॉडी. महिनाभर रोज घ्यायचं, काय बिघडत नाही. घेतलं तर एवढं वाटीभर तर घ्यायचं, छोटीच तर आहे वाटी, म्हणजे एक कपभर चहा प्यायल्यासारखं आहे ते. आणि हे एकदा तुम्ही सकाळी घेतले की तुम्हाला चहा कॉफी घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही. हवं असेल तर एक तासाभराने घ्या, की तुम्हाला कोण नको म्हणते, पण घ्यायची इच्छाच होत नाही. एवढं असं मस्त वाटतं, छान वाटतं. तर हे तुम्हाला हवं असेल तर हे तुम्हाला घरात घ्यायला वेळ नसेल तर सोबत घेऊन जाऊ शकता. एक छोट्याशा बाटलीमध्ये तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल तर तिथं सुद्धा ते थोडंसं घेऊ शकता, पण तेवढंच घ्या, जास्त घेऊ नका की सकाळी पण घेते संध्याकाळी घेते, काही गरज नाही आहे. ह्यानं तुम्हाला उन्हाळ्याचा कुठलाही त्रास होणार नाही. छोटा मोठा जो काही तुम्हाला उन्हाळा बाधतो, म्हणून मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यात तुम्हाला जो त्रास होत होता तो ह्या वर्षीच्या उन्हाळ्यात कुठलाच होणार नाही, उन्हाळा बाधणार नाही. आता जो काय तुम्हाला त्रास होत होता मागच्या उन्हाळ्यामध्ये तो तुम्हीच बघा आणि ह्या उन्हाळ्यात त्याचा त्रास होतो का बघा. ही एवढीशीच रेमेडी करायची. पोटाचे त्रास, सारखं आजारी पडायचं, संडासला काही त्रास होतोय, कडक होतोय, भूक लागत नाही, मळमळल्यासारखं होतं, चक्कर येते, पुन्हा सर्दी खोकला वरचेवर होतो, आपल्याला बाधतं ना, किंवा बारीक उन्हाळ्यामध्ये जराशी सर्दगर्मीसारखं होतं, यातली कुठलीही गोष्ट होत नाही. म्हणजे पूर्ण उन्हाळा निरोगीपणे घालवायचा असेल तर हे तुम्ही नक्की घेऊन बघा. अगदी सोपं आहे. तुम्ही छानपैकी हे एवढं करून ठेवलं की नाही तर घरातले सर्वजण घेऊ शकतात बरं का. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना देऊ शकता. लहान मुलांसुद्धा असं समजा एक छोटं मुलं आहे तर 3-4 वर्षाचं, एक चमचाभर द्या की, फार छान लागतं ते, गोड मस्त लागतं ते. त्याच्यामध्ये कारण तुम्ही गूळ घातलंय, काला नमक घातलेलं आहे, फार सुंदर लागतं. त्यामुळे लहान मुलांसुद्धा 1 चमचा 2 चमचे द्यायला काही हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं करून ठेवल्यावर तुम्हाला अख्ख्या फॅमिलीला महिनाभर आरामात जातं, कारण आपल्याला पावच चमचा घ्यायचा आहे. हे करून बघा आणि मला सांगा ह्या वर्षीचा तुमचा उन्हाळा तुम्हाला कसा गेला. 4च दिवसात तुम्हाला फरक वाटायला लागतो, फ्रेश वाटायला लागतं, मस्त वाटायला लागते, झोपही छान यायला लागते.
आणि तुमचं तुम्हाला असं वाटतं की आतून आपल्याला असं मस्त वाटतंय